हॅलो एव्हरीवन, मी अमृता. मी हा एक यूट्यूब चॅनल सुरू करत आहे. त्याचे नाव आहे लाईफ विथ पशा अमू. होप तुम्हाला माझे व्हिडिओ नक्कीच आवडतील. ॲक्च्युली व्लॉग बनवणे हा माझा एक छंद आहे, पण रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये व्लॉग बनवणं, स्वतःला वेळ देणं शक्य होत नाही. कारण मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि माझा नवरा सिव्हिल इंजिनियर आहे. आम्ही दोघंही वर्किंग आहोत. पण आता मी ठरवलं आहे स्वतःला वेळ द्यायचा, स्वतःला जे छंद आहे ते जोपासायचे. म्हणून मी हा यूट्यूब चॅनल सुरू करत आहे. आणि तुमचे काही सजेशन्स असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. तर आम्ही आज माऊलीच्या दर्शनासाठी आलो आहे. माऊली म्हणजेच श्री संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी. ॲक्च्युली माझ्या नवऱ्याचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्याच दिवशी मी यूट्यूब चॅनल सुरू करत आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने दोघेही माऊलींच्या दर्शनासाठी आलो आहोत. हा, तर तुम्ही आता बघू शकता. आता आपण मंदिराच्या महाद्वाराकडे जात आहोत. हा मंदिराचा एंट्रन्स आहे. तर तुम्ही माझ्यासोबत शेवटपर्यंत राहा. तर हा तुम्ही बघू शकता, हा मंदिराचा महाद्वार आहे आणि द्वारामधनं आपण मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत. तर आपण मंदिरामध्ये एंट्री केली आहे आणि हा मंदिराचा पूर्ण गाभारा आहे आणि या गाभाऱ्याला बघू शकता. इथे मंदिराचा कळस आहे वरती आणि समोरच इथे गणपतीचे मंदिर आहे. तर ते दर्शन झाल्यानंतर आम्ही पुढे निघालो फेरी पूर्ण करण्यासाठी. तुम्ही बघू शकता, इथे महादेवाचं मंदिर आहे आणि त्या महादेवाच्या मंदिरासमोर नंदी आहे. त्या नंदीपासून संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाधीसाठी प्रवेश केला होता. हा असा इतिहास आहे. समोर जात असताना तुम्ही बघू शकता, सफेद कपड्यामध्ये वारकरी संप्रदाय शाळेमध्ये शिकणाऱ्या मुली आहेत. एक्झॅक्ट त्यांच्या समोर तुम्ही बघू शकता 700 वर्षापूर्वीचा जुना पिंपळ आहे. त्या पिंपळाचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही समोर आलो आणि गाभाऱ्याचा कळस पूर्णपणे दिसत आहे. समोर मोठी स्क्रीन लावलेली आहे आणि त्या स्क्रीनवरती आपण माऊलींचे लाईव्ह दर्शन बघू शकतो. पुढे आल्यानंतर आम्ही सुवर्ण पिंपळाचे दर्शन घेतले. तो देखील 700 वर्ष पूर्वीचा जुना पिंपळ आहे. थोडा वेळ कीर्तन ऐकून झाल्यानंतर आम्ही आलो मंदिराच्या डाव्या बाजूला. डाव्या बाजूला आजन वृक्ष झाड आहे. ते देखील खूप वर्षापूर्वीचे झाड आहे आणि त्याच झाडाखाली आळंदीतील भाविक भक्त किंवा बाहेरील भाविक भक्त येऊन
आमचा पहिलाच ब्लॉग आहे. काही चुका झाल्या असतील तर ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, ते आम्ही नक्की करेक्ट करू. आमचा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.